सुप्रभात मेरी प्यारे बच्चों, सबको ऑनलाइन हिंदी क्लास के लिए स्वागत है। कक्षा 6वीं, विषय आपके लिए पसंदीदा सब्जेक्ट या विषय है हिंदी। पाठ का नाम जैसे को तैसा। आज हम लोग कुछ कहानियों के नाम सुनते हैं बच्चों, ध्यान से सुनिए। कहानी का नाम तेनाली रामकृष्ण, चित्रगुप्त, बुद्धिमान राजा, राजा रानी की कहानी, अकबर और बीरबल, सांप राजा की कहानी, अशोक चक्रवर्ती, राजा और मकड़ी आदि कहानियाँ सुनते हैं। जब भी बुद्धिमत्ता, चतुराई और हाजिर जवाबी की बात होती है तो सबसे पहला नाम बीरबल का आता है। वही अकबर बीरबल की जगलबंदी किसी से छुपी नहीं है। ऐसा कहा भी जाता है कि बीरबल को बादशाह अकबर के नवरत्नों में से एक अनमोल रत्न माना जाता था। इसी तरह आज हम लोग जैसे को तैसा अर्थ माने टिट फॉर टैट, इस पाठ के बारे में जानते हैं। इस पाठ का कठिन शब्द का अर्थ देखिए बच्चों। अब किताब देखकर ये शब्द के ऊपर अर्थ लिखिए बच्चों। टेक्स्ट बुक खोलो बच्चों। पहला शब्द जैसे को तैसा। जैसा सवाल वैसा जवाब, टिट फॉर टैट। पसंदीदा, खास, फेवरेट। होशियार, कुशल, इंटेलिजेंट। मुसीबत में फंसाना, जानबूझकर संकट में डालना, टू एंट्रॉप। दृढ़ विश्वास, पूरा यकीन, फुल कॉन्फिडेंस। संदेह, शंका, डाउट। आबादी, जनसंख्या, पॉपुलेशन। गोलमोल, अस्पष्ट, नॉट क्लियर। बीरबल की कहानियाँ मशहूर है। वे बादशाह अकबर का सबसे पसंदीदा मंत्री थे। वह बड़े होशियार और बुद्धिमान थे। उनके आगे बड़ों की भी कुछ नहीं चलती थी। बीरबल की कहानियाँ मशहूर है। मशहूर माने क्या बच्चों? मशहूर का अर्थ क्या है? फेमस। बीरबल की कहानियाँ ಮಶಹೂರ್ ಹೈ। ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೇಳಿರ್ತೀರ ಬೀರ್ಬಲ್ನ ಒಂದು ಸ್ಟೋರಿಗಳೆಲ್ಲ ತುಂಬ ಫೇಮಸ್ ಆಗಿದೆ। वे बादशाह अकबर का सबसे पसंदीदा मंत्री थे। वे बादशाह अकबर का सबसे पसंदीदा ಮಂತ್ರಿ थे। ಇವನು ಬೀರಬಲ್ ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ ಇದ್ದಾನಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಒಂದು ಫೇವ್ರೇಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದಾನೆ। ಯಾರು? ಬೀರ್ಬಲ್ ಒಬ್ಬ ಮಂತ್ರಿ, ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ ರಾಜ। ಈ ರಾಜನಿಗೆ ಬೀರ್ಬಲ್ ಒಬ್ಬ ಅವನಿಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದಾನೆ। वे बड़े होशियार और बुद्धिमान थे। ಈ ಬೀರ್ಬಲ್ ಬಹಳ ಇಂಟೆಲಿಜೆಂಟ್, ಹೋಶಿಯಾರ್ ಮಾನೆ ಇಂಟೆಲಿಜೆಂಟ್, ಅವರು ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಥೇ, ಇವನು ಬಹಳ ಬುದ್ಧಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವನು। उनके आगे बड़ों की भी कुछ नहीं चलती थी। ಈ ಒಂದು ದೊಡ್ಡವ್ರ ಜೊತೆ ಎಲ್ಲ ಸೇರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ। बीरबल कौन थे बच्चों? बीरबल अकबर का सबसे पसंदीदा मंत्री था। बीरबल बादशाह अकबर के सबसे पसंदीदा मंत्री थे। और अकबर
बादशाह अकबर कौन है? बादशाह अकबर एक राजा थे। वे बड़े होशियार और बुद्धिमान थे। बीरबल बड़े होशियार और बुद्धिमान थे। ये बीरबल आगे बड़े बड़ों की भी कुछ नहीं चलती थी। आगे का विलोम शब्द क्या है बच्चों? आगे का विलोम शब्द पीछे। दरबार के अन्य मंत्री बीरबल से जलते थे। वे बीरबल को मुसीबत में फंसाने का तरीका ढूंढते रहते थे। देखिए, दरबार के अन्य मंत्री बीरबल से ಜಲ್ತೇತೆ। ಈ ದರ್ಬಾರಲ್ಲಿ ಬೇರೆ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಈ ಬೀರ್ಬಲ್ ಕಂಡ್ರೆ ಒಂಥರ ಜಲೋಸಿ, ಜಲ್ತೇತೆ ಜಲೋಸಿ, ಹೊಟ್ಟೆ ಉರಿ। वे बीरबल को मुसीबत में फंसाने का तरीका ढूंढते रहते थे। मुसीबत माने क्या है बच्चों? ಎಂಟ್ರಾಪ್ ಅಂತ। ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ಈ ಬೀರ್ಬಲನ್ನು ನಾವು ವಶಪಡಿಸ್ಕೋಬೇಕು, ನಮ್ಮ ಕಡೆನ ಎಳ್ಕೋಬೇಕು ಅವನನ್ನು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇವರೇನೋ ಒಂದು ಮೆಥಡನ್ನು ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅವನೇನಾದರೂ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಕಡೆಗೆ ಸೆಳ್ಕೋಬೇಕು, ಯಾಕಂದರೆ ಇವರು ದೊಡ್ಡವ್ರ ಜೊತೆ ಎಲ್ಲ ಸೇರಲ್ಲ, ಅವನೇ ಬೇರೆ ಸಪ್ರೇಟಾಗಿರ್ತಾನೆ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವನೇನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ ಇವನು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಸೇರಿಸ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಏನೇನೋ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। और दरबार के अन्य मंत्री बीरबल से क्या जलते थे? क्या जलते थे बच्चों? बीरबल बड़ा होशियार और बुद्धिमान था, इसलिए दरबार के अन्य मंत्री बीरबल से जलते थे। मालूम हुआ बच्चों? ख्वाजा सरा बादशाह अकबर के एक खास दरबारी थे। वे घमंडी थे और अपने आप को बड़े बुद्धिमान समझते थे, लेकिन पूरे दरबार में बीरबल को ही सब मानते थे। ख्वाजा सरा, ख्वाजा सरा कौन था बच्चों? ख्वाजा सरा अजमेरा के एक बड़े पीर और ऋषि मुनि थे। और ख्वाजा सरा बादशाह अकबर के एक खास दरबारी थे। ಈ ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ಗೆ ಈ ಕ್ವಾಜನ ಕಂಡ್ರೆ ಬಹಳ ಇಷ್ಟ, ಸ್ಪೆಷಲ್ಲಾಗಿ ತೋರಿಸ್ತಾರೆ, ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಆರ್ಡಿನರಿ, ಹೌದು, ಸ್ಪೆಷಲ್ಲಾಗಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅವರನ್ನು। ಅವನ ಕಂಡ್ರೆ ತುಂಬ ಇಷ್ಟ, ಯಾರಿಗೆ? ಈ ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ಗೆ ಯಾರನ್ನ ಕಂಡ್ರೆ ಇಷ್ಟ? ख्वाजा सरान कंड्रे तुम्बा इष्टा। वे घमंडी थे और अपने आप को बड़े बुद्धिमान समझते थे। वे घमंडी थे, घमंडी माने गर्व ಅಂತ। ಅವನು ತುಂಬ ಗರ್ವ ಇತ್ತು। ಅವರು अपने आप को बड़े बुद्धिमान समझते थे। ಅವನಷ್ಟಕ್ಕೆ ಅವನೇ ನಾನು ತುಂಬ ಬುದ್ಧಿವಂತ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಅವನು। ಲೇಕಿನ್ ಪೂರೆ ದರ್ಬಾರ್ में बीरबल को ही सब मानते थे। पूरे दरबार में बीरबल को ही सब मानते थे। ಇವನು ತುಂಬ ಬುದ್ಧಿವಂತ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಇಡೀ ದರ್ಬಾರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಇವನ್ನ ಒಪ್ಕೊತಾರೆ। ख्वाजा सरा बादशाह अकबर के एक खास दरबारी थे, ಅಂದರೆ ಈ ख्वाजा सरा बादशाह अकबर्ಗೆ ತುಂಬ ಇಷ್ಟ ಅವನು ಕಂಡ್ರೆ। ಮತ್ತು वे घमंडी थे और अपने आप को बड़े बुद्धिमान समझते थे। ಇವನು ಬಹಳ ಗರ್ವ ಇವನಿಗೆ, ಮತ್ತು ನಾನಷ್ಟು ಬುದ್ಧಿವಂತ ಇನ್ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅವನಷ್ಟಕ್ಕೆ ಅವನೇ ತಿಳ್ಕೊತಾನೆ ನಾನು ತುಂಬ ಬುದ್ಧಿವಂತ ಅಂತ। ಲೇಕಿನ್ ಪೂರೆ ದರ್ಬಾರ್ ಮೇ ಬೀರ್ಬಲ್ ಕೋ ಹಿ ಸಬ್ ಮಾನ್ತೆ थे। ಎಲ್ಲ ಈ ದರ್ಬಾರಲ್ಲಿ ಈ ಬೀರ್ಬಲ್ ಬರೋದು ತುಂಬ ಇಷ್ಟ, ಎಲ್ಲರೂ ಇಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವನು ಬರೋದಕ್ಕೆ। खूब सोच समझकर ख्वाजा ने
कुछ मुश्किल प्रश्न तैयार किए और बादशाह अकबर को सौंपे। उनका दृढ़ विश्वास था कि जब अकबर ने प्रश्न पूछेंगे तब बीरबल उनके उत्तर नहीं दे पाएगा। ओके, खूब सोच समझकर ख्वाजा ने कुछ मुश्किल प्रश्न तैयार किए। ಅಂದರೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಈ ಖ್ವಾಜಾ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂದರೆ ತುಂಬ ಮುಷ್ಕಿಲ್ ಪ್ರಶ್ನೆ ಅಂದರೆ ತುಂಬ ಕಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಠಿಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಅವರು ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ಕೋ ಸೌಂಪೆ ಈ ಥರ ಪ್ರಶ್ನೆಗಳೆಲ್ಲ ತಯಾರು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಬರೆದುಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಈ ಅಕ್ಬರ್ ಬಾದಶಾಹಗೆ ರಾಜನಿಗೆ ಕೊಡ್ತಾನೆ. उनका दृढ़ विश्वास था कि जब अकबर वे प्रश्न पूछेंगे तब बीरबल उनके उत्तर नहीं दे पाएगा. ಸರಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇವನು ಒಂದು ದೃಢ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಅಂದರೆ ಫುಲ್ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್, ದೃಢ ವಿಶ್ವಾಸ ಮಾನೆ ಫುಲ್ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್. ಜಬ್ ಅಕ್ಬರ್ಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಪೂಛೆಂಗೆ ಇದನ್ನು ಸರಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಈ ಅಕ್ಬರನ್ನು ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳ್ತಾನೆ. तब बीरबल उनके उत्तर नहीं दे पाएगा. ಆದರೆ ಬೀರ್ಬಲ್ ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡಲಿಲ್ಲ. तब बादशाह को मानना ही पड़ेगा कि ख्वाजा के सामने बीरबल कुछ नहीं है. ಆದರೆ ಆ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಮುಂದೆ ಇಟ್ಟಾಗ ಅವನು ಏನೂ ಉತ್ತರ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಆಗ तब बादशाह को मानना ही पड़ेगा कि ख्वाजा के सामने बीरबल कुछ नहीं है. ಆಗ ಒಪ್ಪುತ್ತಾನೆ ಈ ಖ್ವಾಜಾ ಮುಂದೆ ಬೀರ್ಬಲ್ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಖ್ವಾಜಾನೇ ತುಂಬ ಕ್ಲವರ್ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾರು ಈ ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ ತಿಳ್ಕೊತಾನೆ. बड़े आनंद के साथ ख्वाजा बादशाह के पास आए और विनती की कि वे बीरबल को बुलाकर उन प्रश्नों के उत्तर मांग ले. ख्वाजा फिर बोले, इन तीनों प्रश्नों के उत्तर मिलने के बाद आपके सामने बीरबल के दिमाग की कली खुल जाएगी. हाँ, बड़े आनंद के साथ ख्वाजा बादशाह के पास आए. ಇವನೇನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂದರೆ ಈ ಖ್ವಾಜಾ ಸರ ಬಹಳ ಖುಷಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಅಕ್ಬರ್ ಬಾದಶಾಹ ಇದ್ದಾನಲ್ಲ ಅವನ ಹತ್ರ ಬರ್ತಾನೆ, ರಾಜನ ಹತ್ರ ಬರ್ತಾನೆ. और विनती थी कि वे बीरबल को बुलाकर उन प्रश्नों के उत्तर मांग ले. ಬೀರ್ಬಲ್ನ ಕರೆದುಬಿಟ್ಟು ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಯಾರು? ಖ್ವಾಜಾ ಸರ. ಯಾರಿಗೆ ಹೇಳೋದು? ಬಾದಶಾಹ ಅಕ್ಬರ್ಗೆ. ಕರೆಸೋದು ಯಾರನ್ನ? ಬೀರ್ಬಲ್ನ. ಖ್ವಾಜಾ ಫಿರ್ ಬೋಲೆ, ಖ್ವಾಜಾ ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾನೆ ಏನಂತ? इन तीनों प्रश्नों के उत्तर मिलने के बाद आपके सामने बीरबल के दिमाग की कली खुल जाएगी. ಈ ಮೂರು ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೂ ಉತ್ತರ ಸಿಕ್ತು ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಅವನ ಬ್ರೈನು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊತೀವಿ. ಯಾರ್ದು? ಬೀರ್ಬಲ್ದು. ಇನ್ ತೀನೋ ಪ್ರಶ್ನೋಂಗೆ ಉತ್ತರ ಮಿಲನೆಗೆ ಬಾದ್, ಈ ಮೂರು ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರ ಸಿಕ್ಕಿದ ಮೇಲಕ್ಕೆ ಆಪ್ಗೆ ಸಾಮ್ನೆ ಬೀರ್ಬಲ್ಗೆ ದಿಮಾಗಕ್ಕೆ ಕಲಿ ಖುಲ್ ಜಾಯೇಗಿ. ಈ ಬೀರ್ಬಲ್ನ ಒಂದು ದಿಮಾಗ್ ಅಂದರೆ ಬ್ರೈನು, ಆ ಬ್ರೈನು ಓಪನ್ ಆಗುತ್ತೆ, ಒಳ್ಳೆ ಉತ್ತರ ಬಂದಿದೆ ಅಂತ. ಅದರಿಂದ तीनों प्रश्न के उत्तर मिलने के बाद आपके सामने बीरबल के दिमाग की कली खुल जाएगी. अकबर मान गए. अकबर ಅದಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿಕೊಂಡ. उन्होंने बीरबल को बुलाया और पूछा. ಮತ್ತೆ ಬೀರ್ಬಲ್ನ ಕರೆದುಬಿಟ್ಟು ಕೇಳ್ತಾನೆ ಏನಂತ? बीरबल, अति बुद्धिमान ख्वाजा साहब तुमसे 3 प्रश्न पूछना चाहते हैं, क्या तुम तैयार हो? बीरबल ने तुरंत हाँ में जवाब दिया.
हाँ, अकबर मान गए, ಒಪ್ಕೊಂಡ ಅಕ್ಬರ್ ಅದಕ್ಕೆ उन्होंने बीरबल को बुलाया और पूछा, बीरबल ಕರೆಸಿಬಿಟ್ಟು ಕೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ ಕೇಳ್ತಾರೆ, बीरबल अति बुद्धिमान ख्वाजा साहब तुमसे 3 प्रश्न पूछना चाहते हैं. ತುಂಬ ಅತಿ ಬುದ್ಧಿವಂತೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಈ ಖ್ವಾಜಾ ಸಾಹಬ್ ನಿಮ್ಮನ್ನು 3 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ. ಕ್ಯಾ ತುಮ್ ಉತ್ತರ ತುಮ್ ತಯಾರ್ ಹೋ, ಆ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನೀನು ತಯಾರಾಗಿದ್ದೀಯಾ ಹಾಗಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಯಾರನ್ನ? ಬೀರ್ಬಲ್ನ. ಬೀರ್ಬಲ್ ने तुरंत हाँ मैं जवाब दिया. ಬೀರ್ಬಲ್ ತಕ್ಷಣ ಹಾಂ ಜವಾಬ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. इस पाठ में गृह कार्य देखिए बच्चों, नीचे दिए गए प्रश्नों के उत्तर लिखिए. बीरबल कौन थे? पहला प्रश्न, बीरबल कौन थे? बीरबल बादशाह अकबर का सबसे पसंदीदा मंत्री थे. दूसरा प्रश्न देखिए, होशियार कौन बुद्धिमान व्यक्ति कौन थे? होशियार और बुद्धिमान व्यक्ति कौन थे? बीरबल बड़ा होशियार और बुद्धिमान था. इस पाठ 2 बार पढ़िए बच्चों. धन्यवाद.